नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? काल जरा संध्याकाळी आमचे चेहरे त्रासलेले होते. त्याचं कारण आम्ही वैतागलेलो होतो. पहिला तास, शेवटचा तास आम्हाला मनस्ताप देऊन गेला होता. आज मात्र आमचे चेहरे थोडेसे प्रसन्न असणार. मला 100% खात्री आहे तुमचे चेहरे, तुमचं मनसुद्धा थोडंसं प्रसन्न असणार. त्याचं कारण नितीश कुमार रेड्डींनी आज कळकावलेलं शतक हे प्रदीर्घ काळ स्मरणात राहणार आहे. आणि प्रकाश, त्यांनी केलेली वॉशिंग्टन सुंदर बरोबरची शतकी भागीदारी ही सुद्धा लक्षात राहणार आहे. त्याच्याबद्दलच आम्ही बोलणार आहोत. बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या खेळाबद्दल. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. बियॉन्ड म्हणजे असे मित्र असतात म्हणून बियॉन्ड. प्रकाश, काल आपली जरा कोंबडी झालेली होती. वैतागलेले होतो आपण, थोडेसे चिडलेले होतो आणि दिवसाची सुरुवात सुद्धा चिडचिडीनीच झाली. काय म्हणशील त्याबद्दल? हेच सगळं ह्या टेस्ट क्रिकेटचं सगळ्यात मोठं ज्याला आपण कॅरेक्टर म्हणतो ते हे आहे की आयुष्यात जसे चढ उतार होतात तसेच टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये होतात. कधीही तुम्ही कोणाला राईट ऑफ करू शकत नाही. कालपर्यंत आपण म्हणत होतो हे टीम सिलेक्शन बरोबर आहे की नाही, चूक आहे का, काय चुका केल्या आहेत, कसे तुम्ही एवढेचे बॅट्समन घेऊन खेळू शकता. ते सगळं खरं असतानासुद्धा क्रिकेटच्या देवानी असं काही चमत्कार केला एका तऱ्हेने की जे 3 ऑलराऊंडर तुम्ही खेळवले, स्पेशलिस्ट बॅट्समन किंवा बॉलर न खेळवता, त्यापैकी दोघांनी त्यांची कामगिरी पूर्णपणे बजावली. एवढंच नाही, मी म्हणेन त्याच्या जरुरीपेक्षा जास्त बजावली किंवा एक्सपेक्टेशनपेक्षा. जरुरी नाही, जरुरी अजून 200ची हवी होती, पण ते बाजूला ठेवूया. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर, आणि ह्यापैकी वॉशिंग्टनवर सुनंदन बोलला नितीशच्या शतकाबद्दल आणि त्याच्यात काहीही दुमत नाही. इनफॅक्ट मी सुनंदनला येताना म्हणलं खूप वर्षांनी खऱ्या अर्थाने एक प्रॉपर टेस्ट मॅच 100 बघायला मिळालं की जिथे अप्रोप्रिएट योग्य तेवढा बॅलन्स डिफेन्सचा, सोडण्याचा, खेळण्याचा, सिंगलचा, फोर्सिंग शॉटचा, म्हणजे जे एक आँख मिचवली म्हणतो तशी बॉलरबरोबर कशी खेळायची, बॉलरच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं आणि त्याच्या योग्यपणे आपण कसं खेळू शकतो, अँटिसिपेशन ज्याला म्हणतात, हे सगळं त्या मुलांनी अप्रतिम दाखवलं. पण ते क्रिकेट हे जोडीमध्ये खेळलेला खेळ असतो आणि त्याच्यामुळे वॉशिंग्टनने केलेली कामगिरी ही एका तऱ्हेने मी म्हणेन 150/2 पाहिजे, कारण त्याशिवाय हे घडलं नसतं. खरंय खरंय प्रकाश, कारण 4 ऑलराऊंडर्स खेळवले गेलेले. मी पंतला सुद्धा ऑलराऊंडर ठेवतो कारण तो विकेट किपर बॅट्समन आहे. जडेजा बॉलर ऑलराऊंडर आहे, बॉलिंग हू कॅन बॅट. नितीश कुमार रेड्डी बॅट्समन हू कॅन बॉल, आणि त्याच्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदर बॉलर हू कॅन बॅट. 5, 6, 7, 8 हे 4 जण ऑलराऊंडर्स होते. आणि थोडीशी आम्ही त्याच्यावरती टीका, साशंकता निर्माण केलेली होती की अरे 4च प्रमुख बॅट्समन आणि 4 ऑलराऊंडर्स. आमचा अंदाज तरी काही प्रमाणात चुकीचा ठरला आहे. कबूल करण्यात चुका काही हरकत नसते, आणि त्याच्यामध्ये हा अंदाज चुकीचा ठरला अशा अर्थाने की एकीकडे यशस्वी जयस्वालचा अपवाद सोडला तर 4 पैकी 3 प्रमुख बॅट्समननी आपली निराशा केलेली आहे. आणि त्याच्या उलट जडेजानी थांबायचा प्रयत्न नक्की केला. परंतु तुला ऋषभ पंतबद्दल बोलायचं आहे काहीतरी प्रकाश? बरं ठीक आहे, तुला नाही बोलायचं आहे, ओके ओके. नाही, कारण तो प्रोग्राम संपणारच नाही. मला वाटतं माझं एवढंच सजेशन आहे की कुठेतरी यूट्यूबवर तुम्हाला सुनील गावस्करांचं एक क्लिप मिळणार आहे. कदाचित नंदू ॲड करेल, मला माहीत नाही करू शकतो का नाही, ते काय कॉपीराईट बिपीराईट काय त्यांचं असतं, पण ते जरूर ऐका. आणि ते ऐकलं की त्याच्या पुढे आम्हाला काही बोलायची आवश्यकता नाही. कसं आहे ना की जी गोष्ट तुम्ही ड्रामॅटिकली करता ती जेव्हा होते, जसं कॉन्स्टासचं झालं पहिल्या इनिंगमध्ये, तर लोक म्हणतात अरे बापरे काय बात, काय 2 फिल्डर लाईनवर त्याच्या डोक्यावरून मी मारलं वगैरे वगैरे वगैरे. परंतु सिच्युएशन, परिस्थितीच्या अनुरूप आपला खेळ खेळणं हे सुद्धा क्रिकेटमध्ये, पर्टिक्युलरली टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि त्या कसोटीवर मात्र ऋषभ पंत साहेबांना ह्या इनिंगबद्दल -50 एवढ्यापेक्षा जास्त मार्क देणं शक्य नाही. म्हणून बरोबर प्रकाश. पण तुझा एक मजेदार पॉईंट, तू म्हणलास 4 बॅट्समन आपल्याला थोडेसे आपलं चुकलं. मी म्हणतो योग्यच झालं की 4 लोकांनी केली ना बॅटिंग, हे बॅट्समन ठरले, पहिले 4 नाही झाले. जसं डॉक्टर तुम्हाला सांगतो, तुम्हाला एकदम कुठलाही आजार होत नाही, एकदम हार्ट अटॅक येत नाही, तुम्हाला काहीतरी काही होत राहतं आणि मग तुम्हाला कळतं अरे ह्याचे सिम्पटम्स हे असे होते. ऋषभ पंतनी
3 बॉलला काय गडबड केली बघा. पहिल्यांदा एका बॉलला तो स्टंपपासून बाजूला सरकला, बहुतेक त्याच्या डोळ्यामध्ये माशी जायचा भाग झाला. पुढच्या बॉलला त्यांनी तोच रॅम शॉट खेळायचा प्रयत्न केला, त्याच्या बक्कन पोटात बॉल बसला, फ्लॅट आडवा झाला तो विकेटवरती. बॅट त्यांनी पोटावरती ठेवली होती आणि नंतर पुढच्या बॉलला परत हट्ट करून तो तसा शॉट मारायला गेला. मला हे उदाहरण एवढ्याकरता द्यायचं होतं, क्रिकेट देवानी त्याला सांगितलं होतं बिहेव युअर सेल्फ, डोकं जागेवर ठेव. ऐकलं नाही आणि खूप राग आला, कारण चुका कोणाच्या हातनं होत नाहीत, सगळ्यांच्या हातनं चुका होतात. बॅट्समनने चूक केली नाही तर तो आऊटच होणार नाही, असं होत नाही. संयम कधीतरी ढळतो. आउटसाईड दी ऑफ स्टंप बॉलचा माणूस बॉल खेळतो, डोक्यावरनं मारायला जातो, याच्या बाबतीत आपल्याला त्याला माफी द्यायला हरकत नसते. परंतु जो शॉट लागोपाठ 2 बॉलला, एक नाही 2 बॉलला रिषभ पंतनी अटेम्प्ट केला, त्याला ॲग्रेशन म्हणता येणार नाही. त्याला गावस्करांनी जे म्हणलंय शुद्ध मराठीमध्ये स्टुपिड 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 असं 3दा म्हणले, म्हणजे शुद्ध इंग्लिशमध्ये मूर्ख 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 असं त्यांनी म्हणले. गावस्करांचा राग हा वाजवी होता प्रकाश, अगदी प्रश्नच नाही. पण सुनंदन कसं आहे ना, की ह्या आजच्या नवीन जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टीच लोकांनाही आवडतात असं दिसतं, पब्लिकलाही आवडतात. आणि जसं मोठे सगळे क्रिकेटर मान्य करतील की मी जर 100 इनिंग खेळलो असेल तर माझे फेलियर्स माझ्या सक्सेसेसपेक्षा जास्त आहेत. आता सगळ्या गोष्टीचं 2 पैलू असतात आणि 2 प्रकारे सर्टिफिकेशन दिलं जाऊ शकतं. मी तर म्हणेन की नितीश आणि वॉशिनी जे केलं त्यामुळे आता हे सगळे वरचे लोक पुन्हा एक पुढची इनिंग आणि पुढच्या टेस्ट मॅचसाठी वाचले असं माझं मत आहे. काय खरोखर, कारण एकदा 5 आऊट झालेले होते, स्कोअर कमी होता, नंतर 7 आऊट झालेले होते, स्कोअर कमी होता. आणि त्यावेळेला बॉलर्स जे होते ते थोडे थकत चाललेले होते, पण त्यांना विकेट मिळाल्याने एक ऊर्जा मिळत होती. बॉलर्स दादाच होते, कारण तुम्ही बॉलंड म्हणा, कमिन्स म्हणा आणि त्याचबरोबर स्टार्क म्हणा. आज कमिन्सची जी बॉलिंग आहे प्रकाश, त्यांनी किती वेळेला बाउन्सर जे टाकले ते बाउन्सर सहज सोडता येणारे नव्हते. ह्या लेवलला तो बाउन्सर सतत टाकत होता, अंगभेदी बाउन्सर टाकत होता. नितीश कुमार रेड्डीबद्दल ते कौतुकाने मला आज नक्की सांगावं असं वाटतं प्रकाश. बॉलवरची नजर त्यांनी काढली नाही. म्हणजे मी कम्पेअर करत नाही आहे आणि मी म्हणजे त्यांच्याबरोबर त्याची करत नाही आहे, पण सुनील गावस्करांच्या ज्या जुन्या इनिंग्स तुम्ही बघितल्या तर 2 प्रकारे बॉल सोडायचे ते. एक असा की खांद्याच्या वरून आणि एक असा डोळ्याच्या समोरून. नितीशनी आज ज्या पद्धतीने बॉल सोडलेत, पर्टिक्युलरली ते डोळ्यासमोर जे सोडत होता ते म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात स्मेल द लेदर, तसे तो सोडत होता. आणि ते दाखवतं की तुम्हाला तुमच्या बॉडीवर, तुमच्या नजरेवर आणि तुमच्या रिफ्लेक्सेसवर किती कॉन्फिडन्स आहे. फार छान वाटलं. म्हणून मी म्हणतो की क्लासिकल टेस्ट मॅच इनिंग्स की याच्यामध्ये सगळं होतं. हे तयारी करून आल्याचं लक्षण वाटतं मला, कारण ही तयारी बाउन्सरची करायला पाहिजे. 2 गोष्टी ऑस्ट्रेलियन बॉलर्स विरुद्ध यश मिळवायला करायला लागतात. एक गोष्ट म्हणजे बाउन्सरला तुम्ही कशा पद्धतीने करताय, तुम्ही कसं सोडताय. दुसरी गोष्ट म्हणजे पुढं पडलेला परंतु ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, की बाउन्सर 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 तुम्ही सतत असं 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 करत राहता आणि भस्कन पुढे बॉल येतो जो स्टंपात नसतो, तो मुद्दाम बाहेर टाकला जातो आणि मग तुमची बॅट जाते आणि तुम्ही मागं आऊट होता. या दोन्ही गोष्टी अक्षरशः त्यांनी योग्य वेळेला योग्य बॉल सोडले, छान तंत्राने सोडले. आणि वॉशिंग्टन सुंदरनी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रकाश सांगितलेलं होतं की मला माझ्याकडे संघ आज ज्या पद्धतीने पाहत आहे की मी 3ही क्षेत्रात काम करू शकेन, ह्याचा मला अभिमान वाटतो. आज त्यांनी सत्य करून दाखवलं. आणि एका स्टेजला नितीशचे आणि वॉशिंग्टननी खेळलेले बॉल्स, नंबर ऑफ बॉल्स हे ऑलमोस्ट सिमिलर होते. 10-12 बॉलचा फरक होता. परंतु वॉशिंग्टननी हे ठरलं त्याला कळलं की बाबा मी नितीश कुमार नाही, नितीश लीड घेतोय, तो चांगली बॅटिंग करतोय. 30-35 वर होता जेव्हा तो आला बॅटिंगला आणि त्याला तो इगो आपला कुठेही त्याच्यामध्ये आणला नाही त्यांनी. ही वॉज हॅपी प्लेईंग 1-1, 2-2, 1-1, 2-2. आणि किती बॉल त्यांनी सोडले. म्हणजे बोलंडची आणि वॉशिंग्टनची मी म्हणीन, नितीशनी सुद्धा, पण वॉशिंग्टन खास करून रेन ब्रेक नंतर म्हणजे टी नंतर ते इट वॉज ऑलमोस्ट अ बॅटल की मी टाकत राहणार, तू किती वेळ सोडणार. आणि मी म्हणेन की वॉशिंग्टन वन दॅट बॅटल अगेन्स्ट बोलंड. ही लॉस्ट इट अगेन्स्ट लायन शेवटी, पण ठीक आहे. बरोबर 7-2 अरेंजमेंट करून त्यांनी बॉलिंग केली, त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले, त्या योजनेला बॉलर्सनी साथ सुद्धा दिली आणि त्याला हे दोन्ही बॅट्समन फास्ट बॉलिंगला पुरून उरले.
99 धावांवरती जेव्हा नितीशने 2 रन म्हणजे 97 to 99 घेत असताना त्यांनी 2 रन घेतल्या, डोक्याला हात लावला की मी दुसरी रन का घेतली, कारण पुढच्या ओव्हरमध्ये बुमराह आऊट झाला. 9 आऊट झालेले होते, 99चा स्कोर होता. पण अखेर एका हैदराबादीला दुसऱ्या हैदराबादीने साथ दिली. एक हैदराबादी नाही, DSP हैदराबादी. त्याचं पोलीस प्रोटेक्शन होतं, त्यामुळे त्याला 100 होणं हे ठरलेलं होतं, क्रिकेटच्या देवाने ठरवलं होतं. आणि DSP सिराज साहेबांनी आपल्या करिअरमधला ते 2 फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट काय खेळलेत. आणि त्याला सुद्धा किती चावी मारली गेली. तो आला तेव्हा बूज बूज सगळं केलं. आणि हे जे आहे ना, हे काल पण आम्ही याच्यावर बोललो, पण हे जर आपल्या देशात घडलं तर हे गोरे आरडाओरडा करायला लगेच सुरू. पण त्यात जिगरीतनं पुढे येणं हे महत्वाचं आहे. आणि आज म्हणून जरी आपण 125 रन मागे असलो, जरी या मॅचचा रिझल्ट ड्रामॅटिकली बदललेला आहे असं अजिबात नाही. उद्या परवा काही पावसाचे चिन्ह आता तरी नाही आहेत, तरी सुद्धा आज एक समाधान आहे की इंडियन क्रिकेट टीमनी खरा लढा दाखवलाय. आणि उद्या सकाळी किती वेळ हे लोक दोघं खेळतील देवाला माहित नाही. कारण कसं असतं की आज सर्वात चांगली गोष्ट ही झाली की भारतीय टीमनी समोरच्या टीमला 100 ओव्हर फिल्डिंग करायला लावली. पहिल्यांदा हेच होत नव्हतं. प्रकाश, गेल्या 7-8 मॅचेसमध्ये, मी स्टॅटिस्टिक्सच्या बाबतीत कमजोर आहे, माझ्या दर्शकांना माहिती आहे, गेल्या 7-8 मॅचेसमध्ये सेकंड न्यू बॉल पहिल्या इनिंगमध्ये वेळच आलेली नाहीये. आपण त्याच्या आतच आउट होत आलेलो आहे. त्यामुळे आज नितीश कुमार रेड्डीच्या शतकाचा तो शॉट, मी तेवढ्या करता प्रेस बॉक्स सोडून खाली गेलो होतो ते वातावरण ॲब्सॉर्ब करायला काय. आणि अगोदर त्याच्यावरती लोकांनी प्रेशर टाकलं, ऑस्ट्रेलियन लोकांनी त्याच्या नावाने बोंबाबोंब केली, सिराजच्या नावाने बोंबाबोंब केली. पण शतक झाल्यानंतर मात्र सगळे प्रेक्षक उभे होते, सगळे टाळ्या वाजवत होते, क्रिकेटचा आनंद घेत होते, स्टँडिंग ओवेशन. आणि तू जे प्रकाश म्हणलास ते 100% सत्य आहे. अजूनही मॅच 100% जिवंत आहे. ऑस्ट्रेलियाच्या बाजूनीच अजूनही मॅच झुकलेली आहे. त्याचं कारण 100पेक्षा जास्त धावांचं लीड आहे. 2 संपूर्ण दिवस खेळायचे बाकी आहेत. त्यामुळे एव्हरीथिंग टू प्ले फॉर. अगदी. आणि जस्ट टू लिव्ह यू विथ काहीतरी इंटरेस्टिंग, हे घडलेलं आहे आधी की आपण म्हणजे आपले बॉलर्स उद्या जर इफ दे रन थ्रू ऑस्ट्रेलिया आणि एक मॅनेजेबल टार्गेट झाली तर गाबा 2 पुष्पा 2 सारखं रिलीज होऊ शकतं. हे इम्पॉसिबल नाही, इम्प्रॉबेबल नक्की आहे. हो तसं झालं तर अख्खं चितळ्यांचं दुकान तुझ्या तोंडात घालीन मी. त्याचं कारण हे बघा, क्रिकेटमध्ये होऊ शकतात वगैरे अशा गोष्टी, म्हणजे चमत्काराची नाही. मला दरवेळेला चमत्कार आवडत नाही. आज नमस्कार झालाय म्हणून चमत्काराची आशा होऊ शकते. कारण आज भारतीय संघाने लढा दिलेला आहे. नितीश कुमार रेड्डी आणि त्याच्याबरोबर वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या शतकी भागीदारीने सामन्यातला जिवंतपणा कायम राहिला आहे. त्यामुळे जसे पहिल्या 3 दिवस आम्ही उत्साहाने MCG मैदानाकडे आलेलो आहे, त्याच उत्साहाने आमच्या पायामध्ये चमक असेल या ग्राउंडवर येण्यासाठी. तुमचं मत काय? खरोखर सांगा मला. नितीश कुमार रेड्डीच्या आज त्याचं कसोटीतलं पहिलं शतक, तुमचं मत काय मला नक्की सांगा. त्याचबरोबर सिराजने खेळलेलं 2 बॉलचं DSP सिराज, प्रकाशने जे सांगितलं वॉशिंग्टन सुंदरच्या इनिंगबद्दल तुमचं मत काय. या 4 बॉलर्सनी आज तुफान बॉलिंग केली. 3 फास्ट बॉलर होते, 20पेक्षा जास्त ओव्हर, 25 ओव्हर, 26 ओव्हर टाकल्या कमिन्सनी. कमाल. तुम्हाला वाटत असेल की या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर लेले आणि वाकणकर आणि भोगले आणि गावस्करच फक्त मॅच बघायला येतात, असं अजिबात नाहीये. लोक जगाच्या कानाकोपऱ्यातनं इकडनं आलेले आहेत. ही गँग बघा, ही कुर्डुवाडीवरून आलेली आहे. कुठनं आला रे बाबांनो तुम्ही? कुठनं आलाय? कॅलिफोर्निया, सॅन डिएगो कॅलिफोर्निया. आणि तिथनं मॅच बघायला? आणि आम्ही मेलबर्न वासी. तुम्ही मेलबर्न वासी, तुमच्याकडे आलेले पाहुणे म्हणून आलेले. आणि असं क्रिकेटिंग आउटिंग, काय मजा केली ग तू? आवडली का आजची मॅच? ऑटोग्राफ कोणाची घेतली? इजागुआ आणि मायकल हसी. आणि तुला खेळ कोणाचा आवडला? नितीश कुमार. का रे? सॉलिड मारलं त्यांनी. बॅटिंग कशी गेली? चांगली, जबरदस्त. नॉर्मली जेंट्सना आवड असते, मला पूर्णपणे याच्या चेहऱ्यावरनं कल्पना. लग्नाच्या वेळेलाही एवढा हसरा चेहरा याचा नक्की असणार जो आज याचा हसरा चेहरा आहे. मला तुझ्यापेक्षा तुला विचारायला आवडेल, क्रिकेटचा आनंद ग्राउंडवरती येऊन घेण्याचा काय मजा आहे? तो जो एक फील आहे की आपण समोर बघतोय आणि TV वर बघणं इज त्या गोष्टी आणि इथे स्ट्रॅटेजीज कशा
प्लेयर्स खेळतात, कसं फील्ड चेंज होतं, कसं एकमेकांमध्ये स्ट्रॅटेजीज होतात, हे बघायला फार वेगळं वाटलं. आणि लाईव्ह विथ द क्राऊड चिअर करणं आणि गेम जसा चेंज होतोय ते बघणं, हे खूपच अमेझिंग अनुभव आहे. सो एवढं ट्रॅव्हल करून आल्याचं नक्कीच चीज झालंय. आणि आज सेंचुरी तर अमेझिंगच झाली. आणि MCG म्हणजे वन ऑफ द बेस्ट क्रिकेट ग्राउंड. शंकाच नाही, शंका नाही. यांचा चेहरा लगेच फुलला आहे कारण यांच्या गावचं ग्राउंड आहे आणि ते अभिमान वाटण्यासारखंच आहे. अगदी अगदी. त्यामुळे आम्ही सुदैवी आहोत. आम्ही मेलबर्न मध्ये राहतो. आम्ही इथली एकही मॅच सोडत नाही. शक्यतो सगळ्या मॅचेस नाही येतो. इंडिया आणि पाकिस्तान सुद्धा कोहलीनी जिंकून दिलेली मॅच सुद्धा ती आम्ही कधी बघू झाली ती शकतो. मला माहित नाही रे. हो का? अरे बाप रे. त्याचा उल्लेख केल्याशिवाय आवडणार नाही. MCG चं त्याशिवाय होऊ शकत पण नाही. कालचे चेहरे आणि आजचे चेहरे याच्यामध्ये फरक आहे मित्रमैत्रिणींनो. आज हॅपी आणि फुललेले चेहरे आहेत, त्यामुळे एन्जॉय. थँक्यू. तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.